महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळ्यात मुलींची छेड काढणाऱ्या 2 तरुणांना शिंदेंच्या शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। सायकाळच्या सुमारास धुळ्यातील गल्ली नंबर 4 वर आमिर खान हा तरुण त्याचा एका साथीदार सोबत मद्यधुंद अवस्थेत तरुणीची छेड काढून अश्लील वर्तन करत असल्याची माहिती युवा सेना महानगर प्रमुख योगेश मराठे यांना समजली। त्यांनी तात्काळ इतर शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी जाऊन त्या दोन्ही तरुणांना चांगलाच चोप दिला। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मुलीची छेड काढत असल्याने दोघांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्याचं युवा सेना महानगर प्रमुख योगेश मराठे यांनी सांगितलं आहे। कान पडतात जय महाराष्ट्र। आज सायंकाळी 2 मुली कोचिंग क्लासवरून येत असताना गली नंबर 4 येथून त्या जात होत्या। तेथे 2 धर्मजिहादी, एक आमिर असा नामक व्यक्ती व त्याचा साथीदार हे त्या मुलींना अश्लील हावभाव करत होते। त्याचवेळी आमचे शिवसेनेचे शाखा प्रमुख देवेंद्र गायकवाड यांनी त्याला बघितलं। त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला। तेथून ते मुलं पसार झाले। त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेऊन त्याच ठिकाणी या धर्मजिहाद्यांना येऊन यांना चोप दिला। बरेच दिवसापासून धुळ्यामध्ये धर्मजिहाद हा चालू आहे। 15 दिवसापूर्वी 5 कंदील येथे व्यापाऱ्यांना या जिहाद्यांकडून मारहाण करण्यात आली। तसेच नुकतेच 2 दिवसापूर्वी आपल्या देवपुरात काही धर्मजिहाद्यांकडून आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर दगडफेक करण्यात आली व आज भर बाजारपेठेत पेठ विभाग सारखा असलेला आपला हा विभाग येथे या 2 तरुणांनी मुलींना अश्लील हावभाव केले। तसेच धुळ्यात मोठ्या प्रमाणात धर्मजिहाद हा सुरू आहे। तरी कोणत्याही माता भगिनीला अडचण असेल तर त्यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन तक्रार हे करू शकता। आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय सतीश तात्या महाले यांच्या नेतृत्वात जो कोणी असेल, कोणीही धर्मजिहादी असेल त्याला मोठ्या प्रमाणावर चोप देण्यात येईल। आणि पोलीस प्रशासनाला ही माझी विनंती आहे की आपणही या जिहाद्यांना आपल्यातर्फे गुन्हा दाखल करून घेण्यात यावा हीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।